नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. आजकाल ना मी खूप आळशी होत चालली आहे. एकतर वजनावर वजन वाढायला लागले, म्हणजे दर महिन्याला थोडंफार वजन वाढलेलंच दिसते. कितीही डाएट करा आणि काहीही करा, त्यात मी गोड सोडलंय, चहा सोडलाय आणि तरीही काहीच फरक पडत नाही. कधी कधी वजन वाढण्यामागे जेवणच नसून किंवा डाएटच नसून तर हेल्थ इश्यूज सुद्धा असू शकतात आणि हे मला खूप उशिरा कळालं. मागच्या काही वर्षापासून माझे हेल्थ रिलेटेड इश्यूज खूप वाढलेत आणि त्यामुळे माझं वजनही तितकंच वाढलं. कधी कधी असं वाटतं की वाढू देत, जितकं वाढायचं तेवढं वजन वाढू देत आणि मन सोक्त पोटभर जेवढं पाहिजे तेवढं जेवण करावं. फक्त 2 चपातीवर माझं पोट कधीच भरत नाही, पण तरी सुद्धा मी 2च चपात्या खाते आणि तुम्ही बघू शकता माझं वजन आणि पोट तर असं वाटते की मी प्रेग्नेंट आहे. पण तसं काहीच. बऱ्याच वेळा माझे हस्बंड पण म्हणतात की इट्स ओके, वाढते ना, वाढू दे. एक टाईम असतो जेव्हा बॉडी जी आहे ती साथ देत नाही किंवा आजारपणामुळे या गोष्टी होत राहतात. दररोज उठलं की तुम्ही डाएटचा विचार करता किंवा वजनाचा विचार करता, त्यामुळे अजूनही वजन वाढतं. तर तू काही दिवसासाठी वजनाकडे लक्षच देऊ नको. जोपर्यंत तुझी तब्येत ठीक होत नाही, जोपर्यंत तुझी ट्रीटमेंट संपत नाही, तोपर्यंत तू मात्र याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खरंच लक्ष देणं बंद केले आणि मागच्या 8 दिवसामध्ये माझं 1 किलो वजन कमी झाले. टाइम टू टाइम जेवणे, टाइम टू टाइम झोपणे, हेल्दी फूड, या गोष्टींमुळे वजन कमी होतं, ना की कमी खाल्याने, उपाशी पोटी राहिल्याने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं. मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून इवा जन्मली आहे तेव्हापासून मला खूप स्ट्रेस वाढला आहे. तिचं पूर्ण रुटीन किंवा मग मी माझा जॉब सोडला त्याचं दुःख, घरी एकटं राहणं, एकटेपणा, त्यानंतर रात्री लेट झोपणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कारण आहेत माझं वजन आणि माझ्या या गोष्टी इथे शेअर करणं याच्यासाठीच की जर तुम्हीही या गोष्टींना फेस करत असाल तर प्लीज स्ट्रेस घेऊ नका, त्याच्याने काहीच फायदा होत नाही. जेवढं तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढे हेल्दी राहाल आणि तेवढं बिमाऱ्यांपासून दूर राहाल. हे ज्ञान मी तुम्हाला इथे याच्यासाठी देते की ज्या गोष्टींना मी फेस केलं, जे आजार मी लावून घेतले ते तुम्ही लावू नये याच्यासाठी सांगणं. जे कोणी माझे व्ह्युअर्स आहेत ते मला फॉलो करतात, मला खूप सारे मेसेजेस येतात की तुला बघून मला काम करावं असं वाटतं, तुझ्या गोष्टी शेअर करते, ज्या पद्धतीने करते मला खूप उमेद देते. माझ्या बोलण्याने एकाला जरी फरक पडला असेल आणि एकानेही ताणतणाव मुक्त जीवन जगलं तर मला खूप बरं वाटतं. काही दिवसापासून इवा मला म्हणत होती की मम्मा गुलाबजामुन बनव, आणि त्यामुळे डाएट जो चालू आहे तो चालूच ठेवला, पण इवासाठी गुलाबजामुन, कारण तिला आणि तिच्या डॅडींना खूप आवडतात. पण झालं असं की गुलाबजामुन इतके टेस्टी बनले होते की मलाही राहवलं नाही आणि मीही 2-3 तर खाल्ले. म्हटलं इतका डाएट करून काही फायदा झाला नाही, एखाद्या गुलाबजामुनने असंच काय होईल. पण 2-3 दिवसानंतर परत माझं वजन वाढलं. जेवढं कमी केलं होतं तेवढं 2 दिवसातच. पण मी आता ठरवलंय की उपाशी राहून डाएट नाही करायचा, हेल्दी खायचं, टाइम टू टाइम झोपायचं आणि त्यानंतर खुश राहायचं, जेणेकरून माझं वजन आपोआप कमी होईल. आणि त्याचबरोबर माझं लाईफही वाढेल आणि माझे जे सगळे आजार आहेत ते ठीक. अशा प्रकारे माझे टेस्टी गुलाबजामुन किती सुंदर दिसत आहेत ना, या तुम्ही खायला. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्याकडे नक्की लक्ष द्या. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.